नमस्कार. लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. थोडीशी धक्कादायक बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी, पण तत्पूर्वी आपण एक आनंदाची बातमी बघूया. चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व बहिणींना, सर्व भाऊंना आणि सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं मी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की जर आपण सर्वजण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. म्हणजे आता यापुढे लाडकी बहीण योजनामध्ये ज्या मोठ्या मोठ्या घडामोडी होणार आहेत त्याबद्दल तुम्हाला पटापट अपडेट मिळत राहील. आणि जे काही सरकार लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करत आहेत किंवा बदल करणार आहेत त्याबद्दल तुम्हाला लवकर माझ्या चॅनलवरून तुम्हाला लवकर माहिती मिळेल, अपडेट मिळेल आणि माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही टच करा, ऑल ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करा. आणि जितके तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करणार ना तितके जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्या भाऊ बहिणींपर्यंत पोहोचणार. म्हणजे त्यांना सुद्धा हे अपडेट कळेल आणि त्यांना सुद्धा माहिती होईल. कारण की असे सुद्धा अजूनही अशा बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच बहिणी आहेत की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर अशा बहिणींना सुद्धा दुसऱ्या बहिणी मदत करून सगळं मेसेज सांगत आहेत की बघा हा व्हिडिओ आलेला आहे, असा मेसेज आहे. तर त्यांना सुद्धा तुम्ही हा मेसेज त्यांना सुद्धा कळाल्यानंतर कसं त्यांना माहीत होईल की आता लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत असे. आणि कोणाला किती हप्ता आला, किती पैसे आले हे सुद्धा कमेंट करा. आणि तुम्हाला 2100 रुपये हवे आहेत का हे कमेंट करा. तुम्ही सगळ्या जणींनी, सगळ्या बहिणींनी जर अशी जास्तीत जास्त बहिणींनी जर अशी कमेंट केली ना की आम्हाला लवकरात लवकर 2100 रुपये पाठवा, आम्हाला 2100 रुपयाची आवश्यकता आहे, आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीची आवश्यकता आहे, गरज आहे, असे जर तुम्ही जास्तीत जास्त बहिणींनी कमेंट केले तर ही माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आणि सरकार या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बहिणींना लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार. म्हणून जास्तीत जास्त बहिणी कमेंट करत राहा, व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. तरच तुम्हाला पुढचे लाडकी बहीण योजनेमधले बदल तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा जो 46,000 कोटींचा जो निधी आहे तो मंजूर केलेला आहे. तर या पत्रकावर सही केलेली आहे आणि हा मंजूर झालेला आहे हा निधी. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होत आहेत आणि ज्या बहिणी राहिल्या आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर 2100 रुपये जमा होणार आहेत. आणि आणखीन महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वात आधी कोणत्या बँकांमध्ये हे 2100 रुपये येतील. तर सगळ्यात आधी आता ज्या बहिणींना बघा, ज्या वेळेला बहिणी म्हणजे ज्यांचे KYC वगैरे सुरू होते जुलै ऑगस्टच्या संदर्भात, त्यावेळेच्या काळातली जी मी गोष्ट सांगते तुम्हाला की त्यावेळेला मी तुम्हाला सांगत होती की ताई तुम्ही लवकरात लवकर पोस्टात अकाउंट उघडून घ्या, तुम्ही लवकरात लवकर नॅशनलाइज बँकांमध्ये अकाउंट उघडा, म्हणजे तुम्हाला आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्याचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणूनच आता बघा सगळ्यात आधी तर कोणाला येणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता हा. तर कोणत्या बँकेत तुमचं खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील तर इंडियन पेमेंट पोस्ट बँक, म्हणजे जे पोस्टात तुमचे खाते असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला पैसे येतील. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ही संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 बँक आहे नॅशनलाइज बँकांमध्ये. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे सगळ्यात आधी पोस्टात म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँक, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युनियन बँक, युको बँक, इंडियन अँड सिंध बँक अँड सिंडिकेट बँक, अशा या सर्व बँकांमध्ये लाडकी बहिणींचे जर खाते असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहिणीचा डिसेंबरचा 6वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मग नंतर जसे की प्रायव्हेट बँका कोणत्या तर HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, फेडरल बँक,
IDBI बँक, इंडस बँक, येस बँक, फेडरल बँक वगैरे वगैरे, ज्या स्टँडर्ड प्रायव्हेट बँका आहेत, नंतर अशा या प्रायव्हेट बँकाचा नंबर लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी कोणाला पैसे येतील तर ज्यांचे खाते पतपेढ्यांमध्ये आहे, पतसंस्थांमध्ये आहे, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आहे, अर्बन सोसायटी, अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक असते अशा बँकांमध्ये आहे, तर अशा महिलांना सगळ्यात शेवटी पैसे येतील. तर आपण थोडक्यात परत एक माहिती थोडंसं मी तुम्हाला रिमाइंड म्हणून सांगते, कारण की काही बहिणींनी जर कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर मी तुम्हाला पुन्हा सांगतेय की कोणते 12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बघा 6 विभाग केलेले आहेत. 6 विभागामध्ये पहिला जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, त्यापैकी 2 जिल्ह्यांना पैसे आलेले आहेत, अकोला आणि वाशिम. नंतर दुसरा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, यामध्ये बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. तिसरा विभाग आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये इतके जिल्हे आहेत बघा, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी. यापैकी फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत. चौथा कोणता विभाग आहे तर नागपूर विभाग आहे. तर नागपूर विभागामध्ये हे जिल्हे आहेत बघा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर अशा 2 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. नंतर आहे 5वा विभाग, तो आहे नाशिक विभाग. त्यामध्ये किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर. तर यापैकी जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. नंतर आहे 6वा विभाग. 6वा विभाग कोणता आहे तर पुणे विभाग. त्यापैकी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर असे यामध्ये जिल्हे आहेत. आणि या जिल्ह्यांपैकी फक्त 2च जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता जो आहे डिसेंबरचा तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, आणि ते आहे सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत. तर आपण आता अत्यंत महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते म्हणजे आता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय धक्कादायक बातमी आता मी तुम्हाला सांगणार आहे. ती समोर आलेली आहे. की कोणती आहे ती बातमी तर हे सगळ्यांनी तुम्ही जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, यापुढे आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची कसून तपासणी होणार आहे. तर स्क्रुटिनी केल्याशिवाय आपणास आपल्या खात्यात पैसे जमा होणार नाही. आणखीन महत्त्वाचे म्हणजे काय तर EKYC. तर हे जे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांचे EKYC आहे का, हे EKYC पूर्ण आहे का, हेही पुन्हा तपासले जाणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व अर्जांची पडताळणी प्रशासनाने आजपासून सुरू केलेली आहे. आता ही पडताळणी कशी म्हणजे प्रशासन जे करणार आहे ते 3 प्रकारे करणार आहे. तर 3 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासन या अर्जांची पडताळणी करणार आहे. तर काय आहे आपण आता याच्यामध्ये सगळं सविस्तर समजूया. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला काय होणार आहे, पुढचे जे हप्ते आहे ते म्हणजे पुढचे हप्ते जे मिळणार आहे त्याबद्दल अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, अतिशय आश्चर्यजनक गोष्ट आहे की बहिणींना कळवण्यात येते की आपण सर्व महिला सतर्क राहा, सावध राहा, कारण की अन्यथा तुम्हाला पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच, तर याआधी शासनाने जे तुम्हाला दिलेले हप्ते आहे त्यातून सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून म्हणजे वसुली लावली जाणार आहे, वसुली लावली जाऊ शकते. तर कशा पद्धतीने पडताळणी होऊ शकते तर महिलांच्या घरोघरी जाऊन महिलांच्या हमीपत्रात दिलेली माहितीनुसार सर्व गोष्टी बरोबर आहेत का, क्लिअर आहेत का, हे सर्व कसून तपासले जाणार आहे. चेकिंग होणार आहे. तर त्यासाठी अधिकाऱ्यांची टीम महिलांच्या घराकडे येऊन चेक करणार की घर कसे आहे. ज्याप्रमाणे हमीपत्रात 2.5 लाख म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तर नाही ना, जर जास्त उत्पन्न तर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा तर जास्त नाही ना तुमचे, त्याप्रमाणे तुमचे घर आहे का. 2.5 लाखांपेक्षा जर तुमचे उत्पन्न कमी असेल, तुम्ही हमीपत्रात काय लिहिलेलं आहे की 2.5 लाखांपेक्षा
तुमचे वार्षिक उत्पन्न हे कमी आहे तर तुम्हाला सन्मान निधी हा मिळालेला आहे, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे। त्याप्रमाणे तुमचे घर आहे का, की तुमचा मोठा बंगला आहे का, बिल्डिंग आहे, की तुमच्या घरासमोर वाहने कोणती आहेत, घरातील लोक कसे आहेत, म्हणजे राहणीमान कसे आहेत, तुमच्या घरात फ्रीज आहे, कलर टीव्ही आहे, मोठा टीव्ही आहे का, वॉशिंग मशीन आहे का, तुमच्या घराबाहेर 4 चाकी गाड्या लागलेल्या आहेत का, अशा सर्व गोष्टींची तपासणी होणार आहे। असे सर्व गोष्टी ह्या चेक केल्या जाणार आहेत। म्हणजे फील्डवर जाऊन त्याप्रमाणे अधिकारी वर्ग हे त्याप्रमाणे सर्व इन्स्पेक्शन करणार आहेत। म्हणजे ही सर्व तुमची माहिती शेजारी पाजारी किंवा गल्लीतले लोक किंवा गावातल्या लोकांकडून तुमची माहिती ही घेतली जाणार आहे। म्हणजे व्हिसल ग्रोवर म्हणतात याला। जसं की बघा, तुमच्या गावातील महिला किंवा कोणी म्हणजे लोक जर चुकीची माहिती देऊन तुमच्या म्हणजे लाडकी बहिणीचा तुम्ही जर फायदा घेतला असेल, लाभ घेतला असेल, तुम्ही समजा ज्या कोणी बहिणी आहेत त्या बहिणींनी समजा लाडक्या बहीण योजनेचा जर चुकीचे अर्ज भरून फायदा घेतला असेल, लाभ घेतला असेल, पैसे आले असेल अशा महिलांना, तर अशा महिलांची कसून तपासणी होणार आणि तर अधिकारी वर्ग जाऊन चेक करणार। आणि मग काय तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही चुकीचा अर्ज भरून तर लाभ घेतला नाही ना, तर समजा काही अर्जातील माहिती भरपूर बघा काय झालेलं, काय आढळलं आहे की काही अर्जांमध्ये कसं होतं की भरपूर श्रीमंत लोक होते, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशी माहिती त्या व्यक्तींना विचारली जाईल। अर्थातच त्यांचे पण म्हणजे त्यांचे जे लोक आणि जे महिला हे सांगणार सगळं सत्य की बा हो या आमच्या गावामध्ये अशा महिला आहेत, अशा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, पण त्या खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, त्यांच्या घरात सर्व टीव्ही फ्रीज आहे। तर असं दुसऱ्या लोकांकडून माहिती घेतली जाईल आणि त्या लोकांचे जे लोक माहिती सांगतील त्या लोकांची नावं ही गुप्त ठेवली जाणार आहे। तर त्यांचे नाव हे कोणालाही जाहीर केले जाणार नाहीये। तर अशांना काय म्हणतात, व्हिसल ग्रोवर म्हणतात। म्हणजे भ्रष्टाचार विरोधात काम करणारे जे लोक आहेत त्यांना असं त्यांचे नाव जे आहे ते गुप्त ठेवले जाणार आहे। त्यांचं नाव हे कोणालाही जाहीर करण्यात येणार नाही। आणखीन महत्त्वाचं काय आहे तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा या 3 महिन्यांमध्ये ही पडताळणी चालणार आहे। आणि बघा म्हणजे 3 महिन्यामध्ये डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये हे सर्व इन्स्पेक्शन होणार आहे, ही पडताळणी केली जाणार आहे। आणि आणखीन महत्त्वाचं मी तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट सांगते की असे आतापर्यंत अपडेट आलेला आहे की ज्या 2.5 कोटी महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते त्यापैकी जवळजवळ 35 ते 50 लाख महिलांचे अर्ज हे कॅन्सल झालेले आहे, त्यांचे अर्ज हे बाद झालेले आहे। तर अशा 35 ते 50 लाख महिलांच्या आता खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता आणि यापुढील हप्ते आता येणार नाही असे अपडेट प्रसार माध्यमातून आलेले आहे। आमच्या हाती असे अपडेट लागलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत। तर बघा, तुम्ही नारी शक्ती दूत ॲप आहे तिथे जाऊन तुमच्या अर्जाचं जे स्टेटस आहे, तुमच्या आत्ता अर्जाचं जे अपडेट आहे ते तुम्ही ते स्टेटस बघू शकता की तुमचा अर्जची कंडिशन आता काय आहे, तुमचा अर्ज मंजूर आहे का, तुम्हाला पैसे येणार का, हे तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर गेल्यावर लगेच समजेल। किंवा तुम्ही www.maharashtra.ladki बहीण योजना ही पण तुमचं सरकारी पोर्टल आहे, त्याच्यावर पण तुम्ही जर गेलात, सरकारी वेबसाईटवर जर गेलात तर तिथूनही तुम्हाला तुमच्या अर्जाचं स्टेटस हे समजणार आहे। तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुमच्या अर्जाचं स्टेटस बघू शकता, तुमच्या अर्जाची आताची काय कंडिशन आहे, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, तुम्हाला पैसे येतील का, तुम्हाला सगळं समजेल। म्हणजे तुम्ही तुमच्या अर्जाची तुम्हाला आत्ताची जी स्थिती आहे ती कळाली तर तुम्ही सुद्धा निश्चिंत होणार। म्हणजे जर येणार असेल तर तुम्हाला आशा आहे की नाही, नसेल येणार तर तुम्हाला लगेच कळून जाईल ना की चला तुमचा अर्ज बाद झालेला आहे, म्हणजे मग तुम्ही आशेवर बसणारच नाही, आहे की नाही। असे मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाचा अपडेट होते। तर सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा ही महत्त्वाची अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ त्यांनाही मिळेल आणि ते सुद्धा सावध होतील आणि त्यांनाही ते सुद्धा अपडेटेड राहतील।
सो बघा, सगळ्यांनी आता व्हिडिओला लाईक करा. अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि जुलैपासून ही योजना सुरू झाली आहे. तेव्हापासून मी तुम्हाला सर्व लाडकी बहीण योजनेची माहिती पुरवत आहे, सर्व लाडकी बहीण योजनेची अपडेट देत आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की सर्वजण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बहिणी कमेंट करा. म्हणजे तुम्हालाच तुमच्यासाठीच तो सरकारपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे आणि आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे की लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ होणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच.